नमस्कार. आज आपण आलो आहे पसरणी भुईकोट किल्ला, पसरणी फोर्ट, नबाबवाडा पाहण्यासाठी आलो आहे. जो येतो गाव पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा. हा पाठीमागं पाहू शकतो गडाचा, भुईकोट किल्ल्याचा भव्य असा बुरुज हा एकमेव चांगली वास्तू आहे. तसेच या वाड्यामध्ये चारी बाजूला तटबंदी आहे. महादरवाजा होता, परंतु तो आता नष्ट झाला आहे, परंतु अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. आजूबाजूला सुद्धा भरपूर आहेत. आता वस्ती आहे, लोक राहतात तिथं. तर आपण या गडाची सफर करणार आहे. पाठीमागं पाहू शकतो पसरणी घाट आपल्याला पाहायला भेटतो. अशा या ऐतिहासिक ठेव्याला आपण आज भेट देत आहे. तर चला पाहू. वाई शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलीकडे 1 किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे हे औरंगजेब बादशाच्या कैदेतून 1707 मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वतःकडे आकर्षित केले. तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन सेवा करावी. स्वामी तुमचे अर्जित विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकून येत आहोत असे पत्रात लिहिले होते. त्यांचा आणि दारांचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा, राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणी ताब्यात घेऊन साताऱ्यास आले. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर परशुराम पंत प्रतिनिधी होते. शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला, पण ते शरण येण्यास तयार नव्हते. शाहूराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर 1707 मध्ये घातला. त्यावेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्याचा कुटुंब कबिला पसरणीतील वाड्यात होता. शाहूराजांच्या सैन्याने त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास 8 दिवसात किल्ला ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख मीरा घाबरला. त्याने परशुराम पंतांची भेट घेतली, मात्र पंत प्रतिनिधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास तुझी नुकसान भरपाई करून दिली जाईल, काळजी करू नकोस असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीस कैद केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहूराजांना मोकळा करून दिला. अशा तऱ्हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात आली. हा तुम्हाला दिसतो आहे भुईकोट किल्ला आहे. ॲक्च्युली हा नवाब बंगला हा पसरणी येथे येतो आणि हा बंगल्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या बंगल्यावर प्रतापगडावर ज्यावेळी शिवाजी महाराज ज्यावेळी होते त्यावेळी अफजल खान हे इथेच राहायला होते ॲक्च्युली. आणि हा पूर्ण परिसर तुम्ही जर पाहिला तर इथे पहिले नवा बंगला हा यांचा होता. ह्या नवा बंगल्याची ही तुम्हाला आता आजची परिस्थिती तुम्ही पाहाल तर थोडासा पडझडले आला असला तर त्यावेळी हे भव्य असं होतं. बरोबर. हा भुईकोट किल्ला म्हटला जातो याला ॲक्च्युली. त्याच्यानंतर बुरुंज हा जो आहे हा बुरुंज आहे. हा पसरणी गावात हा बसलेला आहे. ॲक्च्युली मूळ गाव पसरणी हे त्या गावाच्या पश्चिमेकडे ह्या गावाची वसाहत होती आणि इथे हे सर्व नवाबांचे पूर्णपणे इथून कारभार पूर्ण हा पश्चिम भागामध्ये म्हणजे वाईपासून म्हणजे वाईच्या पश्चिम भागामध्ये हा पूर्णपणे यांचा कारभार चालत होता. ज्याच्यामध्ये परत तुम्ही बघाल तर ह्या बाजूला पूर्वेला सुद्धा त्यांची पूर्ण घोड्यांची व परत सैनिकांची सगळं राहण्याची वगैरे सगळी सोय होती. तुम्ही बघाल तर पुढे सुद्धा तुम्हाला दिसेल की त्या आहे ह्या बाजूला. आणि हे पूर्णपणे बघायला तर ऐतिहासिक बरोबर लागली की ह्याच्यामध्ये पूर्णपणे नवाबांनी आतापर्यंत हा पूर्ण एरिया जर पाहिला तर हा कमीत कमी लोकांचा आहे तिथं. म्हणून तिथे एक 12 होईल ती 12 जरी तुम्ही बघाल तर 12 साल तुम्ही त्या वेळेला ऐतिहासिक आहे त्या काळात ती आहे. त्यामुळे तुम्ही ते एक आवर्जून आला तर कधी ह्या पसरणी गावाच्यामध्ये नवा बंगला बघायला तुम्ही नक्की या. डिसेंबर 1707 मध्ये गेली. शाहूराजांचा संकल्प 8 दिवसात किल्ला ताब्यात घेण्याचा होता. तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी फत्तेची नौबत वाजवण्याची प्रथा पडली. त्यानंतर शेख मीरा शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे 11-12 हजार सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर 1718 ते 19 मध्ये गेले. त्या सैन्यात आबाजी पंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहक सिंग, नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमाजी
दामोदर, अवजी निळकंठ, महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिराच्या सिद्धीस यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम मेघश्याम, हरी मोरेश्वर, राजाजी आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती. महाबळेश्वरला जाताना पसरणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव आणि शेख मीराचा वाडा दिसतो. वाडा पसरणीतील कोराळ ओढ्याच्या जवळ उभा आहे. वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदार थाटाची साक्ष देतो. तो वाडा 6 एकराच्या परिसरात पसरला असल्याने त्याची उभी असलेली तटबंदी सांगते. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच 4 मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेस भरते. बाहेरचे दालन खुले असून त्याला जोडून 4-5 खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धोरांडे आहे. एक खोली नवाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहाळणीचा बुरुज आहे. एका बाजूस घोड्याची पागा असून जवळच मोठीची घट्ट बांधणीची विहीर आहे. ब्रिटिश आमदानी त्या वाड्याचे वैभव नांदत होते. नोकर चाकर यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. येथूनच जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खाजगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते. धोम धरण झाल्यावर त्या भागातील काही विस्थापित लोक या वाड्यामध्ये राहतात. पसरणी गावात रघुनाथ स्वामी नावाच्या संताची समाधी असून तेथे राम मंदिर आहे. कालभैरवनाथ मंदिर हे गावचे मुख्य आराध्य दैवत आहे. त्यांचे मंदिर हे हेमाडपंथी आहे. गावचे सुपुत्र बी.जी. शिर्के साहेब उद्योगपती म्हणून देशात आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादन केली आहे. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली आहे. गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. शाहीर साबळे हे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव शिर्के यांनी दशकाहून अधिक काळ पवनेचा प्रवाह हे साप्ताहिक चालवले. त्या गावचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. शेख मीरा यास बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याकडे होती. शेख मीरा यांचा वंशज सैदुद्दीन हैदर बिजली खान हा पाचगणी येथील जमीन खरेदी विक्रीच्या गैरव्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे असे समजते. अशी ही ऐतिहासिक माहिती आपण सादर केली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.